संत शिरोमणी संत नामदेव महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या उक्तीप्रमाणे ज्ञानाची पताका महाराष्ट्रापासून ते थेट पंजाबपर्यंत पोहोचवणारे संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील आद्य संत आहेत. संत नामदेवांचा जन्म इसवी सन 1270 हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीच्या काठी असणाऱ्या नरसी बामणी या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव नामदेव दामाजी रेळेकर असे होते. व्यवसायाने ते शिंपी समाजाचे होते. ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे वारकरी संत आणि कवी होते. ते एक महान भक्त, कीर्तनकार आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्याने भागवत धर्माचा प्रसार महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत केला. संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत होते. त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत मुक्ताबाई आणि संत निवृत्तीनाथ यांच्याबरोबर मिळून त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला. नामदेव महाराज यांनी आपल्या कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून लोकांना भक्तिमार्गाकडे आकर्षित केले. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. नामदेवांनी अनेक अभंग, आरती आणि इतर रचना मराठी साहित्याला दिल्या. नामदेवाची गाथा हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी आपल्या समतेचा संदेश दिला. त्यांनी हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. विसोबा खेचर यांना संत नामदेवांचे गुरु मानले जाते. महाराष्ट्रात संत नामदेवांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. संत नामदेवांना 80 वर्षाचे दीर्घायुष्य लाभले होते. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतरही जवळपास 50 वर्षे त्यांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे कार्य केले. त्यांचा अधिक काळ हा पंढरपुरात विठ्ठलाच्या सानिध्यात गेला. संत नामदेव महाराजांची समाधी पंढरपूर येथे आहे. ते विठ्ठल मंदिराच्या आवारात नामदेव पायरी म्हणून ओळखले जाणाऱ्या ठिकाणी आहे. त्यांनी वयाच्या 80व्या वर्षी 3 जुलै 1350 रोजी समाधी घेतली असे मानले जाते.